व्यवस्था करून घ्या. मग डोळ्यांनी सांगितलं असतं तुम्ही काय करा, डोळ्याची व्यवस्था करून घ्या. आणि जे शरीर आपलं म्हणतो ना, किती किती जीव लावतो माणूस. आता 600 रुपयाला 1,500ला एवढीच वाटली आदिवासी तेलाची, केस गोळ नाही म्हणून एवढा केसाचा खर्च आहे. शॅम्पू लावा रे, कंडिशन लावा रे, कलर कलर रे. पण मजा अशी कबीरदासजी म्हणले ज्या केसाला एवढा जीव लावला फुकून दिल्या सगळ्यात अगोदर त्याने धक्का आणला. प्रमाणे हाड जले देखत नहीं नो में मिट्टी मिलाई, इस कौन बनाई. भरपूर आहे. म्हणून धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. आता जास्त काही बोलत नाही. नाथ महाराजाचा एक अभंग पाहून घ्या. मित्र आले गोत्र आले हे तव मशान परतले. नुसते का पाहते काही नाही. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्या भेदे. महाराज हे पाठ करायला काय पाठ ओवी पाठ करायला श्लोक करायला ताण घ्यावं लागतं. हे चालता चालता मित्र बनव्या. मी काय पाठ केलं हे चालता गाडीत ऐकलं की सांगायचं. शेतीची कामे, शेतीची कामे देहग्रहाची कामे तिथं राहील भुवन. मी तो जळे सत्य तसे मशानी आगी सवे एक लाख. मित्र म्हणत होता तुझ्या केसाला धाका तर माझ्या काळजाला धाका. याला फुकून दिलं तरी गाडी लागली नाही त्याला. तो मला घ्या उरकून आता. हा मग बंधू सोयरे सोयरे धायरे संपत्तीचे लोक. आपलं जर बरं चाललं तर सोयरा आपला, नाही तर तो फाट येऊन जातो पण फोन पण करीत नाही. आपली फाकाफाकी झाल्या कोण सोयरा. हा बंधू सोयरे पिशून. पिशून या शब्दाचा अर्थ आहे सोयऱ्याचे सोयरे. पण हे कसे सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या या शब्दाचा अर्थ आहे तिन्ही काळात जरी दिसत असलं तरी खोटं. जसं मृगजळ कसं आहे मिथ्या आहे. मृगजळ कसं आहे मिथ्या या शब्दाचा अर्थ काय आहे विचारा पुढे टिकत नाही म्हणून खोट आहे. पण धडाधडा दिसायला लागलंय म्हणून खरं. खरंही म्हणता येत नाही खोटही म्हणता येत नाही म्हणून याला म्हटलंय सत सत अनिर्वचनीय मिथ्या. जसा पडलेली दोरी पण भासायला. खरं तर सर्प हे ते कीर्तनात येण्याचं आहे बरं का. कीर्तनात येण्याचं सर्प ते कीर्तनातलंय बरं का. पण लोकांनी सर्प हे ते काढलं शिवाजी महाराज तुकोबा हे बाकीचं सगळं कुठं घातलाय बा. मी असं म्हणत नाही की शिवाजी महाराज कीर्तनातून सांगू नका. आपल्याकडे बी तो भेद आहे बरं का. माझं नाव संभाजी महाराज मला ते जमतंय बरं का. कारण आपण त्याचे पाहिजे येत ना. पण कीर्तन झाल्यावर पाहिजे ते सगळं कीर्तनच. आपण एका बाजूला नाही तर त्या ह्याचीच कथा करू आपण 7 दिवस. जमतंय ना ते. पण मग ते कसं आहे हे रज्जू सर्प हेच काढून टाकलं महाराज वगळून टाकलं कीर्तनातून. जसा सर्प मिथ्या तसं हे कसं आहे सर्व सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवाशी. पण तुम्हाला हे खरं वाटायलंय माया विघ्ने भ्रमला खरे. मायेनं काय केलाय कारण माया तिचं नाव आहे. जे होऊ शकत नाही ते करून दाखवते याचं नाव काय. जग खरं आहे का खोट आहे. हा म्हणा ना तुम्ही म्हणता भेटा तो बांधला. जे खोट आहे का खरं आहे. खोट आहे बरं का. हा पहा मृग जे खरं आहे का खोट आहे. खोट आहे माणसाला पण हरणाला खरं आहे. आणि सूर्याच्या दृष्टिकोनातून नाहीच. तस जो अज्ञानी जीव आहे त्याला जग खरं आहे. मुमुक्षुला दिसायला पण खोट आहे. आणि संताच्या दृष्टिकोनातून संताच्या दृष्टिकोनातून प्रपंच हा नाही जाणे का कारवृत्ती झाली. जग नाही न झाला प्रपंच आहे परब्रह्म पण दिसायला कसं माया विघ्ने भ्रमला खरे. हे झालं मायेने. मग मायाने पडदा टाकल्यामुळं म्हणता मी माझे निघरे. या देहाला मी मानल्यामुळं सोयरे झाले त्याला लागले म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल
असं ध्यानात घे. कधी आयुष्य जायच्या अगोदर आयुष्य जात आहे पहा, काळ जपतशे महा सुहेताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आणि हे मायेने दिसायला लागलं, ही माया आहे, हा भ्रम आहे, हे जर तुला कळून घ्यायचं असेल तर संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा, हेची करा बापनो तुझ्या पाय पडतो अभंगाचं शेवटचं. विष्णुदास विनवी पण संतांना माहिती हे भ्रमिष्ठ जीव आहेत. आपण जर यांची कीव जर नाही केली तर यांचा आघात झाल्याशिवाय राहणार नाही. दया आहे बुडत हे जन पाहना, मुक्ती सायुज्यतावरा हेच करा बापांनो. आपल्याला ते बापा म्हणले एवढेच का आपण चांगले, आपण कसे ते आपल्या घरच्यालाच माहिती. पण संत म्हणले हा बापा हो का, कारण दया आहे, दया आहे बापा, करा रे बापानो साधन आहे. बापा म्हणले का म्हणले, त्याला वाटलं दादा बाबा म्हणून किमान यायला इकडं घेऊन यावं म्हणून विनंती केली. संतांनी कधी कधी विनंती करत असताना जनाला केली, कधी कधी संताला केली, कधी कधी देवाला केली. आई हा पा विनवितो सकळ जना, जनाची विनंती, पुन्हा संताला विनंती, शेवटची विनवणी संताला विनंती, आणि कधी कधी देवाला विनंती. देवा ऐक हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छी गती हेची सुख आगळे या वैष्णवाच्या घरी. तसं आपल्या जनाला विनंती केली, बाबा हो विनवितो सकळ जना, भुलू नका भव कामा, काही विसरा पण याला विसरू नका. कारण विसरली तया भुलू नका भव कामा, आणि धरा अंतरी निज प्रेम. कशासाठी? भगवंताविषयी प्रेम धरा आणि न चुका नेमा हरिभक्ती. नेमाने तुम्ही काय करा, भक्ती करा. आणि हे सगळं जाणून घ्या, धन दारा पुत्रजन बंधू सोयी रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी विठोबा. अभंगाचा भावार्थ झाला सगळे धरून याच ठिकाणी शिवेला पूर्ण विराम. अजून 2-5 मिनिटं तुम्ही कंटाळले नसते बरं का, पण मला पाथरी जोर येणार खरी आणि त्या ठिकाणी कथेला जायचंय. कथेचा वेळ एकच आहे, पण मी त्यांना म्हणलो तुम्ही 2 ला करा, मी हळूहळू चालतो. त्यामुळं
अभंगाचा भावार्थ झाला असं ग्रहित धरून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही बरं का. एखादा विद्वान महात्मा ज्ञानाच्या समुद्रात बुडी घेऊन अजून आपल्याला वेगळ्या प्रकारे चिंतन सांगू शकतो. म्हणून आमचे हे सर्वच डोंगरे परिवार आहे ना महाराज, एकाच परिवाराला हा डबल आघात आहे बरं का. एक आघातातून माणूस बाहेर येत नाही, डबल दुःख. पण नेहमी जावं लागतंय. भगवंत त्यांना या दुःखातून उत्तीर्ण होण्याची शक्ती देऊ अशी भगवंता. कारण कीर्तन याच्यासाठीच असतं. जे मागं राहिलेत ना त्याच्यासाठी, जे पुढे गेलेत ना त्याला भगवंत सद्गती देव, आणि जे इथे आलेत ना त्याला कळाव. कोणाला जे बाप इथं आलेत ना त्याला कळाव की आपल्या पोरांनी आपलं गंगा पूजन करावं, आपण असं वागाव. कशासाठी? दोन आहेत बरं का. जे गेलेत पुढे गेलेत ना आपल्याला जावं लागतं म्हणून कीर्तन, आणि आपल्याला कळव आपण गेल्याच्या नंतर आपला असा कार्यक्रम करावं मुलांनी म्हणून कीर्तन बरं का. आता एक सांगू का, आमचे हनुमान महाराज यांचे वडील गेले. आपण म्हणतो आम्ही हे तुला, पण एक सांगा वडिलाची जागा कोणी पूर्ण करत नसतो. बाप म्हातारा असू द्या आधार स्तंभ असतो बरं का. आता कीर्तन संपलं म्हणून म्हणतो बरं का, पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावा. कारण माझ्या तो सगळाच माल ठेवलेला आहे, काय करावं गाडीच्या त्याच्यामुळे सगळं सर्वच आपलं हे केलं. माझ्या डोळ्यातली आसव कुणी माया न पुसताना पुरी होत का दाटतोय गोष्ट बापाची सांगताना. कारण हे दुःख आहे ना महाराज, हे फक्त तेच जाऊ शकतात, आपण फक्त सांत्वन करू शकतो. म्हणून भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा माझ्या गुरुजीच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर